नमस्कार. आज आपण बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. 250 ग्रॅम बेसन वापरून आपण हे लाडू बनवलेले आहेत. बघा एवढे सारे लाडू फक्त 250 ग्रॅम बेसनाचे झालेले आहेत. चवीला मस्त झालेले आहेत, छान झालेले आहेत बघा. अजिबात तुटलेले फुटलेले नाही, ह्यात साखर तयार झालेली नाही आहे. बुंदी मस्त गोल गरगरीत झालेली आहे. तर भरपूर साऱ्या टिप्ससोबत आज आपण ही रेसिपी बघूयात. सगळ्यात पहिलं आपल्याला बेसन पीठ घ्यायचे. 250 ग्रॅम बेसन पीठ घेतले. वजनी प्रमाण या वाटीने मोजलं तर 2.5 वाट्या बेसन आहे. बेसन पीठ घेताना बारीक घ्या बुंदीसाठी. आणि हे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. तर रेडीमेड जर बुंदीचं पीठ वापरलं तरी चालेल, ते थोडंसं जाडसर असतं. हे बारीक पीठ आहे आपलं रेग्युलरचं. तर सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं. अर्धी वाटी अगोदर पाणी घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर राहिलेलं अर्धी वाटी पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, त्यासाठी पीठ घेताना चाळून घ्या. तर 1 वाटी पाणी घातल्यानंतर बघा घट्ट झालं आहे, त्यामुळे मी आणखी 1 वाटी पाणी घेतले. तर एवढं पाणी आपल्याला लागत नाही, थोडं थोडं करून पाणी टाकायचं. पीठ खूप पातळ करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. तर बघा मस्त असं पीठ तयार झालं आहे आपलं. तर आपल्याला पाववाटी पाणी लागलं आणखीन. सुरुवातीची 1 वाटी आणि पाववाटी, तर असं टोटल 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी देखील मोजून घेतले. ह्यात मी थोडासा फूड कलर घातलेला आहे पिवळा. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काही हरकत नाही. आता थोडंसं हे पीठ आपण एका वाटीमध्ये घ्यायचे. ह्यात मी अजून एक कलर मिक्स करणार आहे. 1 ते 2 कलरचे तुम्ही बनवू शकता. हिरवा कलर असेल तर वापरा, माझ्याकडे नव्हता. हा मी ऑरेंज रंग देखील मिक्स केला आहे. रेड किंवा ऑरेंज कलर किंवा हिरवा कलर तुम्ही वापरू शकता. तर इथे मी बुंदीचा झारा वापरणार आहे बुंदी बनवण्यासाठी. तुम्ही अशा प्रकारे प्लेट वगैरे असेल तरी ही वापरू शकता, किंवा मग आपली रेग्युलर जी चाळणी असते स्टीलची ती पण वापरू शकता, खिसणी वापरू शकता. सुरुवातीला पीठ तयार केल्यानंतर असं बघा चेक करायचे. लाडू करताना अशा प्रकारे व्यवस्थित ह्यातून बुंदी पडली पाहिजे, त्यासाठी अगोदर चेक करून घ्यायचं. आणि प्रत्येक वेळेस बुंदी आपण कढईमध्ये घातल्यानंतर झारा असा हाताने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे, म्हणजे मग बुंदी व्यवस्थित पडते. बुंदीला तार येत नाही, चपटी वगैरे होत नाही. पीठ जर खूप पातळ झालं तरी देखील बुंदी चपटी होते. तर अशा प्रकारे पीठ आपल्याला गरम तेलामध्ये उंचावरून सोडायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. थोडं पीठ टाकून अगोदर चेक करा. पीठ टाकल्यानंतर असं लगेच वरती आलं पाहिजे, एवढं आपल्याला तेलाचं तापमान ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम किंवा थोडं लो करा बुंदी पाडताना. आणि थोडी उंचावून पाडायची. त्यासाठी कढई थोडीशी मोठी घ्या, म्हणजे मग तेल जास्त बाहेर उडत नाही. कारण बुंदी उंचावरून पाडल्यानंतर गोल पडते, व्यवस्थित होते. आणि उंचावरून जर पाडायची म्हटलं तर तेल बाहेर उडतं, त्यामुळे घेतानाच कढई थोडीशी मोठी घ्यायची किंवा खोलगट वापरा, म्हणजे मग तेल जास्त बाहेर येत नाही. अशी कढईला पूर्ण तेलामध्ये बुंदी पाडून झाली ना की लगेचच ही पाडायची पण बंद करायची आणि जास्त वेळ तेलामध्ये ठेवायची नाही. बुडबुडे याचे थोडे कमी झाले की काढून घ्यायची. आपल्याला कडक बुंदी करायची नाही आहे, लाडूसाठी मऊ बुंदी करायची आहे. कडक जर बुंदी झाली तर लाडू व्यवस्थित बांधले जात नाही. पाकामध्ये बुंदी सुटली जाते आणि लाडू पण खूप कडक होतील जरी झाले तरी. त्यामुळे आपल्याला मऊ बुंदी काढायची आहे. तेलामध्ये पूर्ण बुंदी घातल्यानंतर लगेचच ही तळली जाते, फार वेळ काही लागत नाही तळायला, एक अर्ध्या मिनटामध्ये. बघा मस्त गोल गरगरीत बुंदी झालेली आहे. बुंदी जर तुम्हाला कडक वाटली तर हवं तर थोडंसं आणखी पाणी पिठामध्ये वाढवा. मऊ बुंदी लागणार आहे. बघा अशी सहज दाबून बघितली तर एकदम मऊ बुंदी झालेली आहे. सुरुवातीची बॅच तळल्यानंतर बुंदी चेक करून बघायची. कडक बुंदी वगैरे पाडायची नाही आहे, मऊ बुंदी झाली पाहिजे. बरेच जण पिठामध्ये सोडा वगैरे घालतात, जर तुम्ही वापरत असाल तर घाला. इथे मी बिना सोड्याचं आपण हे लाडू बनवलेले, सोडा वगैरे घातलेला नाही आहे. बुंदी बघा तेलामध्ये अशी उंचावरूनच पाडायची आणि खूप जास्त पण घालायची नाही आहे. एकदाच तेल असं पूर्ण झाकलं ना बुंदीनं की लगेच घालायची बंद करायची. एवढीच बॅच आपल्याला थोडी थोडी करून तळायची, म्हणजे मग व्यवस्थित तळली जाते. बुंदी पाडताना गॅस थोडासा लो करायचा, बुंदी तळताना गॅस वाढवायचा. सगळी बुंदी व्यवस्थित काढून घ्यायची, अजिबात कडक वगैरे होऊ द्यायची नाही आहे. तर आपली जी पिवळी बुंदी आहे ती सगळी बनवून झाल्यानंतर मी शेवटी ही ऑरेंज कलरची जी बुंदी होती ती देखील करून घेतलेली आहे. झाऱ्यामध्ये पीठ घातल्यानंतर जर पडत नसेल ना तर थोडंसं असं टॅप करायचं, म्हणजे मग हे पडतं. एका हाताने झाऱ्या पकडायचा आणि दुसऱ्या हातावरती हे थोडंसं आपटून घ्यायचं झाऱ्या,
म्हणजे मग पटपट बुंदी पडते. तर सगळी बुंदी बनवून झाली आहे बघा, एकदम मस्त गोल गरगरीत झालेली आहे आणि कडक वगैरे झालेली नाही आहे, मऊ झालेली आहे. बुंदी जर चपटी व्हायला लागली तर पिठामध्ये आणखी थोडंसं कोरडं बेसन घाला आणि मिक्स करून घ्या. पीठ जर पातळ झालं तर बुंदी थोडी चपटी होते किंवा मग झाऱ्या खूप खाली धरला तेलाच्या जवळ तरी देखील बुंदी चपटी होते. थोडं उंचावून पाडायचं म्हणजे मग छान गोल पण होते आणि बुंदीला तार येत नाही. अगदी मस्त बुंदी झालेली आहे बघा. झाऱ्या जर मोठ्या होलचा असेल ना तर पीठ थोडं घट्ट ठेवायचं. झाऱ्याचा जेवढा बारीक होलचा असेल ना तेवढं पीठ पातळ करायचं. तर अगदी छान मस्त अशी ही बुंदी सगळी तयार झाली आहे बघा. 250 ग्रॅम बेसनामध्ये एवढी मोठी बुंदी तयार होते. आता 250 ग्रॅम बेसन आपण घेतलेलं आहे, त्यासाठी 250 ग्रॅमच साखर घेतली आहे. ज्या वाटीने आपण बेसन पाणी मोजलं होतं त्याच वाटीने मी साखर पण मोजून घेतली. 1 वाटी आणि वरती पाव वाटी अशी 1.25 वाटी आपली साखर आहे वजनी प्रमाणामध्ये. सॉरी, वाटीच्या प्रमाणामध्ये 1.25 वाटी आहे आणि वजनी प्रमाण हे 250 ग्रॅम आहे. आता याच वाटीने आपण पाऊण वाटी पाणी घ्यायचे पाक करण्यासाठी. साखरेमध्ये पाणी घातल्यानंतर पूर्ण विरघळवून घ्यायचं आणि खूप कडक पाक आपल्याला 2-3 तारी वगैरे बनवायचा नाही आहे. साखर पूर्ण विरघळवून घ्यायची. विरघळल्यानंतर लगेच चेक करायचे. एक तार चिकट थोडासा पाक झाला, एक तार यायला लागली असं वाटलं ना की लगेच गॅस बारीक करायचा. जास्त कडक आपल्याला पाक करायचा नाही आहे. बुंदी व्यवस्थित पाकामध्ये मुरली पाहिजे, त्यासाठी पाक खूप छान करायचा म्हणजे मग लाडू अजिबात बिघडत नाही. लाडूमध्ये साखर वगैरे तयार होत नाही. लाडू थंड झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा छान मऊ होतात आणि त्यात साखर वगैरे अजिबात दिसत नाही. तर बघा असं चिकट झालेलं आहे पूर्ण साखर विरघळल्यानंतर आणि लगेच एक तार यायला लागली. गॅस एकदम लो करायचा. पाक तयार झाल्यानंतर यात फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पावडर घातली. तुम्ही केसर पण वापरू शकता. वेलची पावडरने फ्लेवर मस्त येतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळी बुंदी घालायची. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, अजिबात मोठा वगैरे करायचं नाही आहे. पाकामध्ये बुंदी व्यवस्थित मुरली गेली पाहिजे. घेतलेलं आपलं साखरेचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं, अगदी छान लाडू गोड झालेले आहेत प्रमाणबद्ध. जर तुम्हाला बाजारामध्ये मिळतात तसे एकदम गोड जर जास्ती हवे असेल तर अजून साखर आणि थोडंसं पाणी वाढवा, पण या प्रमाणामध्ये एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत. गॅस चालूच ठेवायचा आहे पण एकदम लो ठेवायचं आहे. सगळं व्यवस्थित पाकामध्ये अगोदर बुंदी मिक्स करून घ्यायची. बुंदी तयार झाल्यानंतर पाकामध्ये घालण्याआधी पाक होईपर्यंत झाकून ठेवायची. हवा लागली तरी कधी कधी कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे तयार झाल्यानंतर झाकून ठेवा म्हणजे मग मऊच राहते. आता गॅस बंद केला आहे आणि कढई खाली घेतलेली आहे. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. हे पाकामध्ये बुंदी पूर्णपणे पाक शोषून घेतला पाहिजे. तर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हे गरम असतानाच थोडा वेळ झाकून ठेवायचं. आपल्याला लगेच लाडू वगैरे बनवायचे नाही. साधारणतः एक 15 मिनटं मी हे व्यवस्थित मुरवून घेतले. तर 15 मिनटामध्ये जवळजवळ 1 ते 2 वेळेस तरी निदान हे एकदा हलवून घ्यायचं, कारण पाक तळामध्ये कढईत तसाच राहतो आणि वरची बुंदी कोरडी राहते. त्यामुळे मध्ये 1-2 वेळेस 5-7 मिनटानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून. पुन्हा एक 15 मिनटं बुंदी पाकामध्ये मुरू द्यायची. आता 15 मिनटं झालेली आहेत बघा आणि चांगली बुंदी मुरल्यानंतर ह्यात मी थोडे मगजबी घातलेले आहेत. मगजबीऐवजी तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरू शकता, काजू, बदाम, मनुके वगैरे, आणि प्लेन जरी केले तरी चालतील. तर बघा लगेच सहज असं लाडू वळतोय. चांगलं मिक्स करायचं आणि लगेच लाडू वळायला घ्यायचे आहेत. बुंदी पाकामध्ये घातल्यानंतर 12 ते 15 मिनटं आरामात मुरू द्यायची. लाडू वळून बघायचं, जर व्यवस्थित होत नसेल तर थोडा वेळ अजून झाकून ठेवायचं. खूप जर जास्तच ओलसर वाटलं तर तुम्ही गॅसवरती कढई ठेवून आणखी 2-3 मिनटं हे शिजवून घेतलं तरी चालेल, म्हणजे मग पाक लवकर ह्यात मुरला जाईल. बघा मस्त असं लाडू होतोय, अजिबात सुटत नाही आहे आणि छान झालं आहे. खूप मोठे लाडू करायचे नाही. हे साईज पण एकदम छान आहे आणि याला साईजमध्ये जवळजवळ आपले 24 लाडू झाले होते एवढ्या मिश्रणाचे. 250 ग्रॅम बेसन, 250 ग्रॅम साखर आपण वापरली आणि तेवढ्या प्रमाणामध्ये 24 लाडू झाले ते बघा. ह्या साईजमध्ये आपण रेडीमेड जे मोतीचूरचे लाडू आणतो त्याच साईजमध्ये हे लाडू बनवलेले आहेत. अगदी छान मस्त असे लाडू होतात, अजिबात सुटत वगैरे नाही आहेत. ह्यात साखर तयार झालेली नाही आहे. कडक जर पाक केला ना तर लाडू थंड झाल्यानंतर ह्यात साखर तयार होते आणि कधी कधी बुंदी पण व्यवस्थित मुरली जात नाही पाकामध्ये. बुंदी जर व्यवस्थित मुरली नाही तर लाडू बांधताना पण सुटतात, व्यवस्थित बांधले जात नाही, कोरडी बुंदी तयार होते.
तर बघा आपले सगळे लाडू बनवून झालेत, अगदी छान झालेले आहेत, मस्त झालेत. तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर काही विचारायचं असेल लाडू बनवताना तर कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. खूप छान असे लाडू झालेले आहेत. नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबतसुद्धा शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.